3-4 GB नंतर मला आज बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो. पाण्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर मी 1-2-3 फक्त मुद्दे घेणार आहे. 15 जूनपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा झाला, पण खरं तर जवळपास माझ्या आकड्यांमध्ये काहीतरी चूक असू शकते. 70 लाख लोकसंख्येच्या पुणे शहरामध्ये 1 दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना कुठल्याही प्रकारचं नियोजन दिसत नाही. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे माझ्या वॉर्डामध्ये की काही कॉलन्यांमध्ये 2 झोनमधनं पाणी येते, आणि जेव्हा 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला गेला, इतका पूर्णपणे माझा प्रभाग विस्कळीत झाला आणि जे सम आणि विषम तारखेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं ते 3 दिवसात लगेच बदलण्यात आलं. मला एक कळत नाही की प्रशासनाला जर 1 दिवसाआड पाणी पुरवठा करायचा होता तर त्याची पूर्वतयारी म्हणून 1 महिना तरी नियोजन करणं आवश्यक होतं. अचानक तुम्ही 48 तासांनी लोकांना पाणी देणार आहे. 15 दिवस 20 दिवस हे करणं अगोदर गरजेचं होतं. मला हे पण मान्य आहे माननीय महापौर, पुणेकर सुज्ञ आहेत, त्यांना जर आव्हान केलं पाणी जपून वापरा तर ते नक्की पाणी जपून वापरतील. पण एवढा मोठा निर्णय अचानक घेतला जातो, लोकांना कुठलीही पूर्वतयारी करून दिली जात नाही. मला एक सांगा, हा केलेला पुणेकरांवर एक प्रकार अन्यायच आहे ना. बघा, आपत्कालीन स्थिती आहे हे आपल्या सर्वांनाच कळतंय, पण अशा आपत्कालीन स्थितीमध्ये प्रत्येक वेळेस निसर्गाला दोष देऊन का आपण आपली जबाबदारी झटकतो? ह्या ज्या चुका आहेत ह्याच्यामधल्या 90% चुका ह्या मानवनिर्मित आहेत. जर आपण योग्य नियोजन केलं असतं तर आज ही पुणेकरांवर वेळ नसती आली. मला हे एक आवर्जून सांगायचंय, ज्या पद्धतीने पाण्याच्या वेळ, पाणी कपात केल्यानंतर पाण्याच्या वेळ सुद्धा माझ्या प्रभागामध्ये कमी करण्यात आल्या. आज मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे माननीय महापौर, माझ्या वॉर्डामध्ये अनेक डिस्ट्रीब्युशनच्या लाईन 25-25 वर्षापूर्वीच्या आहेत, आणि ह्या डिस्ट्रीब्युशनच्या लाईन बदलण्याकरता मी जवळपास 5 महिने झाले पाणी पुरवठा विभागाकडे पाठपुरावा करतो. आणि त्यावेळेस एकच उत्तर दिलं जातं की समान पाणी पुरवठ्याअंतर्गत त्यांच्या नेटवर्कनुसार काम केलं जाईल. मग ते काम करण्याकरता मग तुम्ही डिस्ट्रीब्युशन लाईनमधनं जो आत्ता पाणी पुरवठा होतोय त्यातनं जे लिकेजेस होतात त्या लाईन ज्या गंजल्यात, मग त्या तुम्ही बदलणार नाही आहेत का? माझ्याकडे आज 12 इंची डिस्ट्रीब्युशनची मेन लाईन आहे. माननीय आयुक्त साहेबांना पण मी त्या संदर्भात भेटलो होतो, पत्र दिलं होतं, पण आज तगायात दखल घेतली नाही. मी या सभागृहाला पुन्हा एक विनंती करतो की आपण जे माननीय सभासद पत्र व्यवहार करतो प्रशासनाला, एका तरी पत्र व्यवहाराचा परत त्याचं उत्तर प्रशासनाकडनं दिलं जात नाही, अथवा संबंधित अधिकारी त्या पत्राची दखल घेतो का नाही हे सुद्धा आम्ही हे सभागृह या ठिकाणी आवर्जून सांगतो. त्यामुळे माझी आज या सभागृहाला माननीय महापौर, माननीय आयुक्त साहेब, आपल्याला विनंती आहे की प्रत्येक गोष्ट निसर्गावर ढकलून चालणार नाही. आपलंही नियोजन कुठंतरी महत्त्वाचं आहे. आज 48 तासानंतर पाणी आल्यानंतर पाणी जर प्रेशरने नाही मिळालं तर त्या महिलांची किती ओरड होती ते आम्ही बघतो. जवळपास दिवसातले 99% फोन आता हे पाण्यामुळे वाजायला लागले. माझी आज विनंती राहील की प्रशासनाला पण एवढा मोठा निर्णय घेत असताना त्याची पूर्वतयारी जवळपास 1 महिना अगोदर करणं गरजेचे आहे. धन्यवाद. माननीय वैशाली